भाजपचे आमदार अमित गोरके यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नीचं दीनानाथ मंगेशकर या हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे 31 तारखेला मृत्यू झाला। या बातमी आल्यानंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जातोय। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या बाहेर वेगवेगळ्या संघटना असतील किंवा विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही पक्षांकडून तीव्र आंदोलन असं करण्यात येते। तसेच विरोधक हे कुठे ना कुठे सत्ताधाऱ्यांना आता टार्गेट सुद्धा करायला लागलेत। आता आपल्या सोबत भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। ताई, काय सांगाल? नक्कीच काल जो काही प्रकार या ठिकाणी घडला तो अतिशय निंदनीय आहे, अमानवीय आहे। एखादी महिला प्रसूतीसाठी हॉस्पिटलच्या ह्याच्यामध्ये येते आणि तिला असं सांगितलं जातं की पैसे भरा नाही तर तुमची प्रसूती आम्ही करणार नाही। हे अतिशय अमानवीय आहे। आपण जेव्हा शपथ घेतो, एखादा डॉक्टर गैसाच नावाचा जो काही व्यक्ती आहे, शपथ घेताना त्यांनी असं सांगितलंय का की पैसे दिल्याशिवाय आम्ही कुठलाही प्रसूती किंवा कुठलंही ऑपरेशन करणार नाही म्हणून? तर हे अतिशय अमानवीय आहे। कुठल्याही घटना, कुठल्याही गोष्टी, आणि हे धर्मादय आयुक्तांच्या अंडरमध्ये हे हॉस्पिटल जर काम करत असेल तर हे अतिशय घृणास्पद आहे। त्या सगळ्यावरती आम्ही कारवाई करा अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने करत आहोत। एक निवेदन सुद्धा आम्ही त्या ठिकाणी डॉक्टर भट म्हणून ट्रस्टी आहेत यांना देणार आहोत। इथे धर्मादायचा बोर्ड हा लागला गेला पाहिजे आणि इथून पुढे अशा कुठल्याही घटना घडता कामा नाही, आणि घडला तर त्याचा परिणाम नक्कीच वाईट होईल। ताई, कुठे ना कुठे आता विरोधक हे महायुतीला टार्गेट करायला लागलेले आहेत, तर या प्रकरणातून तुम्ही कसं त्यांना विरोधकांकडे मला वाटतं संवेदना राहिलेल्या नाहीयेत। त्यांना एवढे देखील कळत नाहीये की हा संवेदनशील विषय आहे। कुठल्याही पक्षाची महिला असू दे, ती कधी ना कधी आई झालेली आहे ना। मग इथे आई झालेल्या महिलेवर जो अत्याचार झालेला आहे किंवा अन्याय झालेला आहे, ती प्रथमोपचार जे तिला भेटले नाही त्यामुळे ती तिच्या आयुष्याला मुकलेली आहे, हा मुद्दा आहे। त्याचं विरोधकांनी भांडवल करू नये। आम्ही देखील त्याच मानसिकतेतून आलेलो आहोत की हॉस्पिटलचा जो भोंगाळ कारभार आहे आणि शरद पवार साहेबांच्या कारकिर्दीत त्यांनी 1 रुपया ते हॉस्पिटल घेतलेलं आहे, हे विरोधकांनी विसरू नये। त्यामुळे विरोधकांनी हा जो बाजार मांडला, मुद्दे नाहीत ना त्यांच्याकडे, सरकारच्या विरोधात मुद्दे नाहीयेत म्हणून हा असा मुद्दा त्यांनी घेतलेला आहे। परंतु त्यांची कीव येते ह्या मानसिकतेची की आज एका महिलेचा मुद्दा आहे की तिला तिच्या प्रसूतीच्या वेळी मिळालेले जे न मिळालेले प्रथमोपचार आहेत त्यामुळे ती त्या ठिकाणी तिने तिचा जीव सोडलेला आहे, हा मुद्दा धरावा त्यांनी। त्याचं भांडवल करू नये हे मी विरोधकांना सांगते। मग शरद पवार साहेबांनी 1 रुपयामध्ये त्यावेळेस का तयारी दाखवली त्यांना विकण्याचं, हे पण विरोधकांनी विचारावं त्यांच्या याला, म्हणजे त्यांच्या ज्या पक्षाचे आहेत सर्वेसर्वा त्यांना विचारा ना तुम्ही जाऊन। त्यामुळे हा असा कुठलाही मुद्दा त्यांनी उचलू नये विरोधकांनी, आणि या संवेदनशील मुद्द्याला संवेदनशील पद्धतीनेच हाताळावं असं मला या ठिकाणी म्हणायचं। ताई, आता या सगळ्या घटनेनंतर हे जे रुग्णालय ते महाराष्ट्र सरकारने ताब्यात घ्यावं अशा कुठे ना कुठे मागण्या सुरू होत आहेत। 100% मागणी करणारच आहे, आम्ही स्वतः करणार आहे। कारण धर्मादाय आयुक्ताच्या नावाखाली हॉस्पिटल चालवायला घ्यायचं, शासनाच्या सगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध करून घ्यायच्या आणि प्रत्यक्षात ते कमर्शियल पद्धतीने चालवायचं। आज एका स्त्रीचा मृत्यू झालेला आहे, अनेक अशा घटना इथं वारंवार घडत असतात, परंतु हा प्रकार त्यांनी मुद्दा समोर आला ते एका स्त्री सहायकाच्या पत्नीचा असल्या कारणाने, आणि राजकीय पक्ष राजकीय पोळी पाजण्यासाठी याच्या प्रकाराचं भांडवल करतात। आम्हाला त्यामध्ये जायचं नाही। आम्हाला या हॉस्पिटलच्या ऍडमिनिस्ट्रेशनच्या विरोधामध्ये कारवाई करायची आहे। आमची एकच मागणी आहे की जो काय समिती महाराष्ट्र शासनाने तयार केली त्या समितीच्या माध्यमातून आजपर्यंत जो अहवाल आलेला आहे त्या अहवालावर व्हेरीफाय करायचा। त्यामध्ये जर अडचणी आपल्याला भासल्या तर हे हॉस्पिटल बॅन करायचंय, स्वतःच्या अखत्यारीमध्ये घ्यायचंय आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी ओपन करायचंय। आणि ज्या मुली आईविना पारख्या झालेल्या आहेत त्या मुलींची जबाबदारी या ट्रस्टीने घ्यायची। त्या लहान त्यांच्या संगोपनापासून ते त्या स्वतःच्या पायावर उभे राहीपर्यंत या ट्रस्टीने त्या मुलींची जबाबदारी घ्यायला पाहिजे, तरच या प्रकरणाचं कुठेतरी थोडंसं सांत्वन होऊ शकतं असं मला या ठिकाणी वाटतं। मॅम, तुम्ही काय सांगाल की एका आमदाराच्या पीएच्या बायको म्हणजे पत्नी सोबतच इतकी वाईट हे होतं, तर सर्वसामान्यांनी काय करावं असा प्रश्न या सगळ्यातून उपस्थित होतोय? प्रश्न अगदी बरोबर आहे, पण प्रश्न हा फक्त आमदार खासदार कुठले पदाधिकारी हा इथे नाहीये। हा मुद्दा आपल्या सर्वसामान्य नागरिकांबद्दल आहे। आताच मला एक सर्वसामान्य नागरिक भेटून सांगत होते, ताई तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचंय की आणि हा भोंगळ कारभार अनेक वर्षापासून या हॉस्पिटलचा चालू आहे। हा कधी ना कधीतरी बाहेर येणार, याला वाचा फुटणार हे अगदी आम्हाला निश्चित माहिती होतं। आणि आज आम्ही इथे जे आहोत ना ते फक्त कुठल्या पक्षाचं नेतृत्व करण्याकरता नाही, तर ज्या महिलेनी आज जीव मुकलेला आहे तिचा, जी बालकं आज निराश्रित झालेली आहेत, निराधार झालेली आहेत, त्यांच्याकरता एक महिला आई मातृत्व म्हणून आज आम्ही इथे थांबलेलो आहोत। आणि त्या मातृत्वाकरता म्हणून आज आम्ही इथे यांच्या समोर, यांच्या विरोधात आम्ही इथे बोलत आहोत। इथे आमदार आणि याचा काही संबंध नाहीये, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट की
तुमच्या हॉस्पिटलच्या प्रशासनाचा यंत्रणेचा कसा कारभार चालतो काय चालतो हा टोटली ही त्यांची जबाबदारी आहे. आज इथे उपचाराला येणारा तळमळणारा जर नागरिक सामान्य नागरिक जो पेशंट आहे ज्याला वेदना होत आहे तो जर इथे आला तर तो ह्या गोष्टीचा विचार करेल का की ह्यांची यंत्रणा काय ह्यांचं काय प्रोटोकॉल आहे ह्यांचं हे नाही होत आणि हे त्यांच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. हे तुम्ही जर धर्मदाय स्वतःच्या हॉस्पिटलला म्हणून घेताय तर ही तुमची मोरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे पहिली जबाबदारी आहे की तुम्ही धर्मदायाच्या नावाखाली जर तुम्ही हॉस्पिटल तुमचं चालवताय तर तुम्ही अगदी रस्त्यावरचा एक भीक मागणारा भिकारी जरी तुमच्या दारात आला तरी तुम्ही त्याला ताबडतोब आत घेऊन त्याला ट्रीटमेंट चालू करणं हा माणुसकीचा धर्म आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक आपल्या प्रशासनामध्ये प्रत्येक यंत्रणेमध्ये किंवा जे काही तुमच्या डॉक्टर असू देत इंजिनियर असू देत न्यायाधीश असू देत वकील असू देत प्रत्येकाच्या प्रोटोकॉलमध्ये त्यांचा जो शपथविधी असतो त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं असतं की आमची प्रथम जबाबदारी राहील की आम्ही आमचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आम्ही प्रामाणिक राहून आम्ही काम करू. मग हे जर तुमचं पहिलं कर्तव्य की माणुसकीला धरून तुम्ही हे केलं पाहिजे तर तुम्ही नागरिकांकडे हे अनेक वर्ष चाललेले कितीतरी नागरिक अनेक वर्ष सांगतायत की आहो ताई असं असं होतंय आम्हाला हे मिळत नाहीये त्यांना ट्रीटमेंटच मिळत नाही का तर पैशाअभावी. आणि आज काय झालं की आज पैशाअभावी एका बिचाऱ्या म्हणजे नुकतंच मातृत्व मिळालेल्या एका स्त्रीला स्वतःच्या जीवाला मुकावलं आज त्या माणसाचा संसार उद्ध्वस्त झालेला. तर आम्ही केवळ इथे मातृत्वाच्या नेतृत्वाला आम्ही इथे उभे आहोत आम्ही त्याच्याकरता आवाज उठवलेला आहे. तर ह्या हॉस्पिटलच्या सर्व यंत्रणेवर ह्यांच्या कारभारावर ह्या पूर्णपणे कारवाई करून त्यांच्यावर जी समिती नेमली आहे त्यांचा संपूर्ण अहवाल घेऊन ताबडतोब यांच्यावर कारवाई करणं महत्वाचं आहे. आता आमचं पुढचं पाऊल हे राहील की आता आम्ही एक निवेदन आम्ही हे सगळं दिलेलं आहे आणि आम्ही आता निवेदन देणारही आहोत. तर आम्ही थोडा अवधी यांना देणार की हे काय करतायत किंवा बाकी सरकारच्या ह्याच्यात ह्या कारवाई काय होतात ह्यांच्यावर काय कारवाई केली जाईल आणि त्या कारवाईप्रमाणे मग आम्ही आमची पुढची पावलं उचलू. पण आम्ही त्या मातृत्वाला त्या मातेला तिला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. पण अतिशय दुःखद घटना अतिशय खेदजनक घटना आणि आज ती दोन्ही बालकं निराश्रित झालेली आहेत. त्यांची जबाबदारी त्यांचं मातृत्व हे